भाऊ या ठिकाणी आपण आज यशवंत स्टेडियम ते विधान भवन मोर्चा काढतायत। वेगळ्या विदर्भाची मागणी आहे। नेमकं ही मागणी जी आहे ती इतक्या वर्षापासून आपली प्रलंबित आहे, अजून काही मान्य झालेली नाही। आज मोर्चा काढताय, नेमकी काय कसं राहणार आहे सगळं? स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे यासाठी 119 वर्षापासून सातत्याने विदर्भाची जनता भांडत आहे, रस्त्यावर आहे, परंतु अजूनही विदर्भ झाला नाही। आमच्या मागचे जे 3 राज्य होते ते झाले, पण चौथा राज्य जे होणार होतं ते झालं नाही आणि चौथा राज्य मग आमच्या जागी तेलंगणा देण्यात आला। तो प्रगतिशील आहे, जेवढेही राज्य झाले ते प्रगतिशील आहे, परंतु विदर्भाचा विकास अजूनही खुंटलेला आहे आणि विदर्भात आज आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे। बेरोजगारीमुळे पलायन झपाट्याने होतं आहे। आमचे 4 आमदार कमी झाले, 1 खासदार कमी झाला, परंतु आमच्या राज्यकर्त्यांना हे काही होश ठिकाण्यावर नाही आणि नागपूरचं जे राजधानीचं वैभव होतं ते हरवल्या गेलं नाही। त्यामुळे आज तुम्ही पाहता नागपूरला सुद्धा विकास हा दुरावलेला आहे, पण ग्रामीण भागात ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, म्हणून आम्ही कर्जमुक्ती, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे। विजेची दरवाढ जे आता करण्यात आली, वीज आमच्याकडे तयार होते, परंतु तेच वीज आज आम्हाला महाग मिळत आहे। म्हणून हे सगळ्या गोष्टीसाठी आज आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्याची जयघोष करत आज आम्ही विदर्भाचा झेंडा हे तमाम जनतेच्या वतीने फडकवणार। जसं तुम्ही सांगितलं की इतक्या वर्षापासून आपली ही मागणी होती, ही मागणी अजूनही प्रलंबित आहे। आज तुम्ही मोर्चा काढताय, तरी देखील जर का सरकारने याची दखल घेतली नाही तर आपला पुढचा पाऊल काय असेल? आता लोकसभेचे जे इलेक्शन झाले त्याच्यात आम्ही त्यांना दाखवून दिलं, विदर्भातून 5 खासदार त्यांचे BJPचे पडले, कारण त्यांनी आम्हाला वायदा केला 2014ला आणि मग त्यानंतर दिलं नाही। पण येणारी विधानसभात त्याचा रिझल्ट आपल्याला आणखी उलटं दिसेल का BJPची मुर्गीसुद्धा अंडा टाकणार नाही। पण राज्य दिलं तर त्यांचे चांगले दिवस येऊ शकते। पण आमचं हे म्हणणं नाही का BJPने राज्य दिलं नाही म्हणून आपण दुसऱ्या पक्षाला वोट टाका, हे कदाचित, पण आमचं हे म्हणणं आहे का अब की बार विदर्भ की सरकार, आणि आता इथून आंदोलन तीव्र होणार आहे, आंदोलन चिंगाडणार आहे। आजच्या आंदोलनात 50% पेक्षा अधिक संख्या जी आहे ते युवकांची आहे आणि युवक मोठ्या प्रमाणात जागोजागून तो येऊन राहिला, कारण तो हताश आहे, निराश आहे आणि त्याला स्वतंत्र राज्यातच आपल्या आशा दिसत आहे।